अशा प्रकारे गाडीचा टायरचा मागचा. बाबा कसं वाटलं? झोप झोप रात्रीची झोप. वेळीची वाट लावली. कोणी जरा हेल्मेट मागे ठेव ना. बस थँक्यू. फायनली आम्ही या लोकेशनवरून निघालो आहे आणि ज्या घरामध्ये आम्ही स्टे करत होते पनू शेठ बोलले घर दाखव. पूर्ण ह्यांचं. आणि पहिली गोष्ट हे सीन असं आहे की आमचे 4 पैसे वाचलेत, जेवणाचे पण, झोपण्याचे पण आणि आंघोळीचे पण. रिझन का? कशाला पण बनीला भेटायला लागेल, मग आपल्या दर्शनला भेटावं लागेल. आता तो एक आता ए दर्शन दर्शन बनी 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 बाहेर या, बाहेर ये, पूर्ण बाहेर या, पूर्ण बाहेर या. ज्याला कोणा यायचं नाही इकडे यावे. हा बघा, हा याच्यावर ओळख करा. याला इन्स्टा आयडी आहे, नंबर घेऊन ठेवा. मग राहायला जागा. कॉलेज कोणतं? महात्मा फुले खालची वाडी. म्हणजे तुझे दात का असे झालेत? त्या खजूर खाल्ला ना, खजूर. अरे भाई प्रोफेशनल वाटला पाहिजे. येडाय काय? याच्यामध्ये त्यांनी नाही घातलं ना, म्हणून तो बोलतोय. तू काटेवाडी शाळेतला आहेस. हे नाही, मुलचीवाडी चांगली शिकवते. नाही चांगली म्युन्सिपाल्टी मधून माणसं वरती जातात. हा काटेवाडी आहे. धंगडाक चकडाक धंगडाक. ए शुगर. मला वाटतं ना लाडाने ह्याला शुगर नाव ठेवलं असेल. सागर नाही, शुगर. याला सागर, याला शुगर बोलत असणार मला असं वाटतं. हा ए भावा तोडतो बिडतो कशाला? ए पोत बाय पोत बाय. बाई घेऊन गेली तर त्याचीच पुढे घेऊन जाणार. तो बघ तिथे तयारी करतोय ना. चांगली दिसतात. बोल. बरोबर वाटत नाही मला. बघा अहो गोवाकर बोलतोय. बुगा काय सागर काय बोलला? वाटत नाही. तड़कती धूप में जाते हुए 3 मुसाफिर की गाड़ियाँ. मतलब 3 म्हणजे 3 जणांच्याच गाड्या आहेत आणि बाकी प्लेन आहेत. हा 3 मुसाफिर की गाड़ियाँ जा रही है आज रस्ते से. जाऊ दे, मराठीत बोलतो. अजून एक गाडी येते ना आपली गाडी. येस ब्रो. अजून एक मेंबर वाढणार आहे आमच्या ह्याच्यामध्ये. तो पण आमच्यावर असणार कधी ना कधी फिरायला. बघू लवकर आली बड्डेच्या आधी तिला मग आम्ही एकविरीला घेऊन जाऊ. साई मंदिराची ती एंट्री मारली आणि आज जरा आम्ही बघतोय, चौकशी करतोय गर्दी कशी आहे काय. हे गर्दीचं काय? हा पुढे लेफ्ट येतो ना, हा तिकडून एंटर आहे. मग गर्दी असेल की नाही बघूया का आतमध्ये जाऊन. गर्दी जास्ती आहे का आतमध्ये? संप चेक करून येऊ ना परत येऊ गाड्या लावायला. ते करू मग इथून बरं पडेल आपल्याला बाहेर पडलो की. आधी बघून येतो ना आतमध्ये. चल सगळे जाऊन येऊया आतमध्ये. म्हणजे इथूनच एंट्री झाला. हेच आहे तिथे काय लिहिलेले दुसरा गेट. आता पहिले गेट बंद केलं का आता? हा ते बंद झालंय. तेच सांगतोय तुम्हाला. इथून एंट्री आहे. इथून 5 नंबरनी बाहेर येतो. 8 नंबरनी मध्ये जायचं. ओके. ते जे होतं ना ते बरोबर म्हणताय तुम्ही. आता मी नेहमी येतो ना दरवर्षी. ते पास वगैरे
पास वगैरे घेतला असेल ना तुम्ही, नाही ते बी बंद केलंय आता. सर्व डायरेक्ट दर्शनाला जायचे. मग गर्दी असणार मग. गर्दी नाही, अर्धा तास लागेल. हे दर्शन करून आलो. एक तास जास्त. ते कसं आहे, आरतीला आहे ना गेट बंद राहतं ना काका. हां टाइम लागणारच त्याला. आता आरती संपली. हां हो ते झालं. माझं गावाला इथे पवनसरला. मग जाऊन बघून येऊया ना, पुढून चल ना. परत इथे मग गाड्या लावू. कोणत्या साईडला गाडी? त्या साईडला लावायला ना. मग इथून बघून येऊया, चल पुढून चल. हा नाही म्हणून तुला बोललो, निघ बोललो तिथून. भाई गर्दी आहे, मजबूत आहे. काय बोलतो? आहे ना गर्दी? मग काय करूया? काय बोलतो? लय गर्दी आहे ना, पण निघूया. मला माहिती आहे ना, माझं गावच आहे, मला माहिती आहे. जाऊया, निघूया. हा शिर्डीमधून निघालोय. दर्शन का काही झालं नाही तो, कारण की लहानपणी जेव्हा मी शिर्डीला आलेलो त्या शिर्डीमध्ये आणि आताच्या शिर्डीमध्ये खूप काही फरक आहे. हा थांब, तो मॅप टाकतोय. युटर्न आहे, ये युटर्न मार. काय ज्यूस काय? हा या. हा जो नवीन ब्रिज जो आहे ना, दिसतं का माहीत नाही तुम्हाला, हा दिसतच असणार. जर ह्याच्यावरती जर बाईक अलाउड असते ना, तर आम्ही घरी कमी मिनिटांमध्ये पोचलो असता. हा असा ब्रिज आहे की त्या ब्रिजवरून मुंबई टू नाशिक प्रॉपर कमी मिनिटामध्ये आपलं होतं. त्र्यंबकेश्वरला चाललो आहे आता आम्ही, आणि तिथून झाल्यानंतर डायरेक्ट सीधा मुंबई. तर आम्ही आता एका धाब्यावरती स्टे केला, म्हणजे थांबलो आहे थोडंफार खाण्यासाठी, कारण की एकाला गोळ्या खायच्यात आजारी असल्यामुळे. आणि आता आम्ही थोडंफार खाऊ, नंतर निघू, म्हणजे नाशिकच्या आसपास जवळपास आहे. तिथून त्यानंतर मुंबई करायची. बघू काय कसं काय ते, खाऊ काय ते. काय परत बोला. सागरची माल तू चोरली. तो भाई अपने ना माहिती आहे, रविवार आहे माहिती आहे. काय काय मागवलं? पनीर टिक्का सांगून दे. पनीर टिक्का, चिकन टिक्का नाही. हा भाई पनीर दाखव. पनीर हा, भाई पनीर आहे आणि हा कांदा लिंबू आहे. अब चिकन टिक्का. हे बाबा काय आज मोठा पियाला. फिक्स डायलॉग आहे तो. हा फिक्स डायलॉग. कुठे बसला? मटर खाना. नाशिकचा बटर खाना. नाशिक नव्हता तो. आता मस्त पैकी दाबून खाणार आहे पोट भरून. इनको मत घर पे दे दे. वो लोग घर पे जाके खाना मस्त आहे. पिठला भाकर खाएंगे. ए दादा हो गया उसका. बस हो गया उसको. ई ई ई काच आहे, सेफ्टी ग्लास आहे. अबो लव यू मेसेज टाकतोय. लव यू मेसेज नाही रे, तुझेच आलेत. तुझ्याच आयडी वरून येत आहेत. कोणती पोरगी ती मला दिसली नाही. थांब जरा. फायनली जेवण कंप्लीट करून आम्ही निघालो आमच्या वाटेवरती. पण असं सीन झालं की आम्हाला नाही म्हणता खूप टाईम होणार आहे, आणि मंदिर बंद व्हायचा टायमिंग जो आहे तो फक्त
फक्त 9 वाजेपर्यंत असणार, तर त्यानंतर बंद. पण आता आम्ही बघतोय लवकरात लवकर, कारण की आम्हाला मुंबई पण गाठायची आहे. पण शेवटी आमचं ते आहे ते ठरलेलं आहे, तेच होणार आहे. आता बघू, आता नॉनस्टॉप चाललो आम्ही सगळे, बघू. आणि आता हे ॲक्च्युली माझी नॉन गिअर असल्यामुळे माझी गाडी फक्त 120 टच होते, त्याच्या पुढे होत नाही. तर हे मला फॉलो करणार आहेत आणि मी एकदा लीड करणार आहे. ॲक्च्युली लीडर नाही, मी लीड करणार. आणि मी कोणाचा लीडर नाही, कोणाचा काय नाही, आम्ही सगळे सेम आहोत, मित्र आहोत, बस. पुढे तू बनू दे. अशा प्रकारे गाडीचा टायरचा मागचा काहीतरी तुटलं आहे आणि अजून खूप बाकी आहे. पण तुटल्या कारणामुळे माझे लागले आहे वाट. तर आता बघतो मी, माझ्या मित्राचा कोण ओळखीचा आहे का, तर हा टोचन देतो इथून मागे. V3वाला मित्र दर्शन. प्रवास थांबवणार नाही, घरी पण जायचं, पण काम करूनच जाणार. तुला कुठले फोटो आवडतात ना, एका फोटो आवडतात. इथे गाडीचं काम चाललंय आणि इथे चुतियाप्पा चाललाय. This is beer. स्कूटीचं असंच होतं, मग टाकला पुढे. व्हिडिओ काढून विक्रोईला ढकलत नेलेली गाडी, विक्रोई पहिला. यांनी गाडीने धोका दिलाय. ॲक्च्युली धोका नाही, ॲक्च्युली पट्ट्याची चुकी नाही. नॉन गिअरचा आज प्रॉब्लेम येतो, पण ह्या गाडीचा कधी प्रॉब्लेम येत नाही. पण आलाय काय तो ढोलकीवरती मिक्सर वाचला तो नशीब. हा अशी चालली. गाडी खाली दुसऱ्या गाडीच्या कंपनीचा मी पट्टा टाकलाय, म्हणजे वेस्पा. हा वेस्पा नाही आहे, दुसऱ्या कोणती तरी कंपनी भेटली, तिचा टाकलायचा पट्टा आहे. पण सीन असा आहे की गाडी मी जास्ती खेचू नाही शकत, कारण की जो कंपनीचा बेल्ट येतो तो सगळ्यात बेस्ट असतो. मला नाशिक 40 किलोमीटरवरती आहे आणि मुंबई 185 किलोमीटर आहे इथून. तर मी मुंबईकडे जात नाही, कारण की मी मुंबईला जर गेलो ह्या स्पीडने, म्हणजे तरी पण मला वाटते ही जास्ती आणि मला भीती वाटते, म्हणून मी 60च्या आतमध्येच चाललो आहे. तर हळूहळू जाणार आणि बघू कुठपर्यंत कसं काय ते, कारण की मला 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग तर करायचं आहे. गाडीचं पुन्हा एकदा काम करायला पाहिजे. जर नाही काम केलं तर मला जरा भीती मनामध्ये बसून राहणार, तर त्याचं काम करतो. ज्याची अपेक्षा नव्हती तेच झालं, गाडी बंद झाली. आणि एक काम कर, ती जर लाईट चालू ठेवत असशील ना, तर ती लाईट बंद कर, जी गाडीची स्टॉक लाईट आहे ना ती बंद कर, नाही तर ही लाईट बंद कर. जर ही लाईट आहे ना, स्ट्रीम लाईट आहे ना, ती लाईट बंद कर, इंडिकेटर राहू दे, बॅटरी खाणार आहे ना. नाही तर इंजिन चालू ठेवलं असेल चालेल, काही इश्यू नाही, बॅटरी चार्ज होत राहणार. हा रेस नको देऊ. घेर टाकायचा म्हणजे उतरा नाही ना. हा